5 पळी तेल, जिरं टाकते, हिंग, लसूण 4 पाकळी, 4 पाकळी हे लसूण आहे ठेचलेलं, आणि 3 कांदे टाकणार ना आई आता कट केलेले. 3 टाकणारे कांदे. शेंगा आहे, शेपटाचं हे शेंगाच्या, आणि ही काय ही मटकी आहे ना मोड आलेली, आणि त्याला काय हे साफ-बीफ केलंय ना, म्हणजे काय ते खडे वगैरे नको, साडे वगैरे खडे, आणि त्याचे सालं आहेत हे मटकीचे आहे, काढली थोडी वर. हा बटाटा आहे ना मम्मी सोललेला एक, त्याची सालं वगैरे काढलेली आणि कट केलेले चौरस मध्ये. आता बटाटा टाकायचा, बटाटा टाकते याच्यात. एक बटाटा, एकच आहे ना बटाटा हा, आणि हे शेंगा 7-8, हां 7-8 हे म्हणजे 2 ना मम्मी, ते हे मोठे हे शेंगा ते कट करून काय होतात 1 किंवा 2. ही मटकी टाकते ना, लाल तिखट ना आई, 1 चमचा आणि थोडं, 1.5 चम्मच. हळद टाकते अर्धा. आता काय हे मिक्स करते ना, थोडंसं पाणी टाकते ना शिजायला. हे किती मिनटं आई हे ठेवायचं पाणी? हे 15 ते 20 मिनटं. 15 ते 20 मिनटं हाय फ्लेमवरती. 15 मिनटं. हां 15 मिनटं असं. हे 15 मिनटं ना, हे 25 मिनटं ना मम्मी झाले. हे मध्येच काय गॅस लहान केलेला ना? लहान केलेला. आता काय हे शिजले का आई? हे शेंगा बटाटा तर काय हे शिजलं पण झाले. हे 25 मिनटं ना आई आपण हे ठेवले. हे कुकरमध्ये पण ना काय होऊ शकतो. हो. आता हे काय नाही केले वाटण कांद्या खोबऱ्याचं हे वाटण 1 चम्मच ना आई. साखर टाकते 2 चम्मच साखर. मीठ टाकते ना. हे मटकी तरी ती शिजली का आई? शिजली. मीठ पण मम्मी काय हे 1.5 टाकले बारीक चम्मच. आता काय मिक्स करते. गरम मसाला 1 चम्मच. आता परत काय करायचं मम्मी? हे वाफेला काय हे 2 मिनटं ना. रस नको जर काय असेल तर हे करायचं. हाय हे गॅसमध्ये ना हे ठेवायचं. जर हे रस पाहिजे असेल तर स्लो गॅसमध्ये. आपल्याला लिप तशी करायची. उसळ करायची. हे काय मम्मी 2 मिनटं स्लो गॅसमध्ये. मग झालं ना? झालं ना आपलं 2 मिनटं. उसळ हे झाली ना आई. ही कशासोबत मम्मी हे खाऊ शकतो? चपाती, भाकरी, भातासोबत ना. सगळ्यासोबत. आपल्याला थोडं लिप तसं पाहिजे. रस उसळ केले. आता काय हे काढते ना या पातेल्यात. झाली ना मम्मी आपली भाजी. झाली.